नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग 184. भाग 184. अद्वैत ब्रह्म. अद्वैत ब्रह्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून ते आपल्या असणेपणाहून वेगळे निराळे असे काहीच नाही. हाच अद्वैत या शब्दाचा खरा अर्थ आहे. आपल्या असणेपणाविषयी किंवा आपल्या अगोदरपणापासून असण्याविषयी कोणालाच कधीच कुठल्याच प्रकारचा संशय वाटत नाही. हा काही केवळ कल्पनाविलास नाही. हे काही कुणी कुणाला सांगितले आणि आपण ते कुणाचेही मानले असेही काही नाही. किंवा हे ॲक्युम्युलेटेड नॉलेज अशा पण काही प्रकारात मोडत नाही, म्हणजे असे पण नाही. म्हणूनच श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, इथे कोणत्याही तऱ्हेची कल्पना करण्याची मुळीच जरुरी नाही. कारण कल्पना न करताच आपण आहोत हा प्रत्येकाचा स्वानुभव, प्रत्यक्ष अनुभव आहे. अस्ति भाती प्रिय जे म्हणतात ते हेच. हे श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे वचन ऐकून श्रोत्यांना अत्यानंद झाला. पण त्याच्या मनात एक शंका आली. तो म्हणाला, गुरुदेव, हे तुमचे ऐकून खरोखरच संतोष झाला, पण एक अडचण आहे. श्रवणाच्या वेळी मी जणू ब्रह्मच असतो, पण इथून गेलो की पुन्हा घरादाराच्या, संसाराच्या, बायका मुलाच्या आठवणीने, काळजीने जीव बेजार होतो. त्यांच्या आठवणीने जीव हा अशा प्रकारे वृत्ताकार, आत्माकार जो झालेला असतो तो मात्र पूर्वीच्याच वृत्तीवर येतो. काय करू सांगा, काहीतरी उपाय सांगा. आम्हाला काहीच कशाची आठवण होऊ नये किंवा ती आठवण आम्हाला येऊ नये असे वाटते, किंवा देहच असू नये असेही कधी कधी वाटते. बरं, ब्रह्मसाक्षात्कार झाला तर आमच्या संसाराचे काय? मग काय करावे? ब्रह्म म्हणून राहावे की आपले संसारी म्हणूनच राहावे? यावर श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, हे अत्यंत महत्वाचे आहे. जे काही ते आता म्हणतात ते अत्यंत महत्वाचे आहे. ते म्हणतात, म्हणजे जे ब्रह्म झाले ते काय दगडासारखे झाले की काय? किंवा त्यांनी दगडासारखे व्हावे काय? म्हणजे जे असे दगडासारखे झाले ते तरले आणि बाकीचे काय वाया गेले असेच समजावे की काय? शुक इत्यादी तरले आणि बाकीचे सर्व फुकट गेले असे होईल का? तुझी भावना अशी असेल की लाकडाच्या ठोकळ्यासारखा होऊन जो राहील तो मुक्त, तर तुझे हे म्हणणे सपशेल खोटे आहे. शुक मुनींनी परीक्षित राजाला भागवत सांगितलेस ना. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, पुढच्या लोकांना आत्मज्ञान देणार तरी कोण? ह्याकरता दगडासारखे निचेष्ट न पडता चालता बोलता आपल्या मूळ असणेपणाचा, अगोदरपणाचा अनुभव सद्गुरु वचनानुसार आपण प्राप्त करून घेतला पाहिजे. कल्पना करण्याचे इथे मुळीच काहीच काम नाही. असणेपणा हा प्रत्यक्ष आहे, म्हणून दुसऱ्याची साक्ष या बाबतीत पुरावा म्हणून ग्राह्य धरताच येणार नाही. ब्रह्मबोधाचे लक्षण असे आहे की सर्वच जर ब्रह्म आहे तर मग हाती दिवटी घेऊन अंधाराच्या मागे लागू म्हटले तर
अंधार हातीस सापडणार नाही. तो पुढे पुढेच राहील. ड्युटी मालवली की मात्र अंधार तुमच्या पायाशी चालतच आला असे समजा. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, शोधकच ब्रह्म आहे. शोधकच ब्रह्म आहे. स्वतःला न ओळखता शोधक हा दुनियाभर फिरला तरी युगानुयुगे त्याला ब्रह्म भेटणारच नाही. ह्याच्या उलट शोधक जर आपल्याला ओळखेल म्हणजे आपण केवळ असणेपणानेच आहो व जो असणेपणा हाच सर्वांच्या अगोदरचाच आहे, मग मात्र ब्रह्म त्याच्या जवळच आहे. ड्युटी म्हणजे केवळ बघण्याची दृष्टी. ड्युटी म्हणजे केवळ बघण्याची दृष्टी, दुसरे काहीच नाही. ही दृष्टी जर मुळात ब्रह्मच आहे, तर या दृष्टीला दिसणारे सर्व साहजिकच ब्रह्मच असणार. जसा तुमच्या चष्म्याचा रंग, त्या रंगाची तुम्हाला दिसणारी सृष्टी. जर सृष्टीत अज्ञान जर दृष्टीत अज्ञान असेल, तर सर्व दूर अज्ञानच अज्ञान भरलेले दिसेल. पण एकदा का आत्मस्वरूपी जागा झालेला माणूस नंतर परत जसा त्या बाबतीत जागा होत नाही, असा हा जागा झालेला नुसता निपचित पडून जरी राहिला किंवा काहीच करत नाही असा जरी दिसला, तरी तो जागा म्हणजे जागाच समजला जातो. कारण एकदा जागे झाले की हे जागेपण मात्र कधीच विसरता येत नाही. हे जागेपण जरी कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी काय विसरायचे हे लक्षात येताच ते जागेपण नित्य हजरच आहे हेच लक्षात येते. शिव म्हणताना माकडाचा विचार मनात आणायचा नाही असं जर आहे, तर आपल्या मनात निश्चित येईल की कशाचा विचार मनात आणायचा नाही. आणि हे असं आपण म्हणताच माकड तिथे हजरच झाले आहे, त्या प्रकारचे हे आहे. शरीर आहे तोपर्यंत आणि तोपर्यंतच शरीराची उपाधी ही राहणारच, ती जाणार नाही. कारण तुम्ही ही उपाधी तुमच्या समाधानाकरता, तुमच्या स्वकुशीने, तुमच्या सुखाकरता स्वतःवरच स्वतः ओढून घेतली आहे. पण यामुळे तुम्ही तुमचे मूळचे समाधान मात्र व्यर्थ बिघडवून घेतले आहे. पण यामुळे तुम्ही तुमचे मूळचे समाधान मात्र व्यर्थच बिघडवून घेतले आहे, गमावून घेतले आहे. ही उपाधी तशी मुळीच जाणार नाही. ही उपाधी तशी मुळीच जाणार नाही. यावर एकच उपाय आहे की ज्यावेळी संसारासहित सर्वच ब्रह्मच आहे, ही दृष्टी आली तरच ही उपाधी वाटणार नाही आणि सर्वच ब्रह्म राहील असे श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात. झोपलेले ब्रह्म आणि जागृतीतले ते काय अब्रह्म असे काही नाही असे ते आपल्याला रोखठोक विचारतात. जीव भावना ठेवून केलेला झोपेतला संसार, जीव भावना ठेवून केलेला समजा झोपेतला जणू संसार हा सर्वस्वी घातक असतो व ब्रह्मभावना ठेवून केलेला संसार हा सदैव ब्रह्मरूपच असतो, सोहळा असतो, उत्सव असतो. तात्पर्य हे शुद्ध ज्ञान सदैव कायत नांदत असते. पण शरीर हे अन्नाचे बनले आहे. पण मग अन्न म्हणूनच ते तुमचे रूप आहे काय, असे श्री सिद्धरामेश्वर तुम्हाला विचारतात की शरीर हे अन्नाचे बनले आहे, पण मग अन्न म्हणूनच ते तुमचे रूप आहे की काय. तुम्ही म्हणता गुरु बरोबर सदैव राहायला हवे, पण जर तुम्ही जे गुरुवचन ते तू आहेस किंवा जे तू स्वतःला जे समजतो ते तू नाहीस, हे गुरुवचन न विसरणे म्हणजेच
गुरु बरोबरच तर राहणे होय. स्वतःला मानव प्राणी समजता तेच तर मुळात चुकीचे आहे. उलट तुम्ही फक्त अगोदरपणानेच असणे पण आहात. ईश्वर सुद्धा तुमच्या तुलनेत दुय्यम आहे. कारण ईश्वर आहे किंवा ईश्वर नाही हे म्हणण्याच्या अगोदरच तुम्ही अगोदरच्या अशा असणेपणाने सदैव हजरच आहात. ईश्वराचा उगम हा तुमच्यातच आहे. तुमचा उगम हा ईश्वरात नाही. तुम्ही सकाळी उठल्यावरच म्हणजे तुम्ही अगोदर उठता आणि मग जग आपोआपच अकारण तयार होते. आधी बीज ऐकले या प्रकारे म्हणजे अगोदरचे जे आपले असणेपण तेच बीज. अशा अगोदरच्या असणेपणात राहणे हेच स्वरूपी राहणे होय व हाच धर्म स्वधर्म म्हणून पाळणे अत्यंत महत्वाचे आहे. बाकी सर्व हे अधर्म आहेत. बाकी तुम्ही काहीही करा, नका करू, पण आपल्या अगोदरच्या असणेपणाच्या ज्ञानाला मात्र देह मानू नका. तशी देहबुद्धी ठेवू नका. देहाश्रित मानू नका. उलट या अगोदरच्या असणेपणाच्या ज्ञानालाच सद्गुरू माना. सकाळी आलेल्या जागेची जाग ही तेवती ठेवा म्हणजे तिची आठवण ठेवा. हेच तुमच्या सद्गुरूचे दर्शन आहे. हे सर्व लक्षात ठेवूनच रोजचे कामधंदे करत राहा. गुरुचरण म्हणजे अगोदरपणाने असणारे आपणच आपण हे कायमचे लक्षात ठेवा. इथे अवडंबर नको. मूळ सत्वगुणाचा अनुभव म्हणजे तुम्हाला तुम्हीच असल्याचे भान. मूळ सत्वगुणाचा अनुभव म्हणजे तुम्हाला तुम्हीच असल्याचे भान किंवा ज्ञान. काया हे अन्न आहे. कुणाचे? तुम्हीच आहात या ज्ञानरूपी सत्वगुणाचे. इतर श्वापदांची शरीरे जशी तुमची अन्ने आहेत तसे तुमचे हे शरीर हे या ज्ञानगुणाचे अन्न होय. शेणात आपोआप असंख्य किडे निर्माण होतात. ते कोणत्या ब्रह्मदेवाने निर्माण केले बरे? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ब्रह्मदेव जन्माला घालतो, प्रारब्ध वगैरे आहे, कर्मफळ हे भोगावेच लागते. या सर्व तुमच्या केवळ कल्पना म्हणजे कल्पनाच आहेत. हे जगातल्या लोकांनी तुम्हाला ऐकविल्यामुळे आणि त्यालाच तुम्ही खरे मानल्यामुळे आणि त्यालाच तुम्ही महत्त्व दिल्यामुळे मूळच्या अगोदरपणाला विसरणे तुमच्या व्यर्थ माथी आलेले आहे. जगातले ऐकल्यामुळे आपण व्यर्थच बांधल्या गेलो आहोत. हे कळणे म्हणजेच बंधनातून मुक्त होणे होय. आपणाला आपण आहोत हे ज्याच्याने कळते त्यालाच मूळ माया म्हणतात. आपणाला आपण आहोत हे ज्यामुळे कळते त्यालाच मूळ माया म्हणतात. हा सत्वगुणच आहे. याच्याच दोन अवस्था आहेत, एक जाग आणि दुसरी झोप. झोपेतून जागे होताच प्रथम जो सहवास घडतो तो याच गुणाचा, याच सत्वगुणाचा. आणि आपण आहो हे जे असणेपण आहे ते तसेच असावे, कारण आपण नसावे असे कधीच कुणाला पण वाटू शकत नाही. असे ज्यामुळे वाटते म्हणजे असे वाटणे ज्यामुळे शक्य होते ती आहे मूळ माया. मूळ माया स्वतःच स्वतःवरचे प्रेम. मूळ माया म्हणजे स्वतःच स्वतःवरचे प्रेम. ती स्वतःवर प्रेम करते म्हणजे ती वेगळी आणि ती स्वतःवर प्रेम करते असे इथे द्वैत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जेव्हा सत्वगुण हा अतिशुद्ध होतो तेव्हा तो जणू माफीचा साक्षीदाराप्रमाणे आपली स्वतःची सर्व हकीकत सांगून टाकतो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जेव्हा सत्वगुण हा अतिशुद्ध होतो
तेव्हा तो जणू माफीच्या साक्षीदाराप्रमाणे आपली स्वतःची सर्व खरी हकीकत सांगून टाकतो. श्री निसर्गदत्त महाराज पुढे म्हणतात, गुरुमंत्राने, नामस्मरणाने आणि ज्याला नाम नाही मिळाले त्याने सोहमचा जप केल्याने प्रथम प्राण शुद्ध होतात. प्राण शुद्ध झाले की मग मन शुद्ध होते आणि म्हणजेच मग सार काय असार काय, नित्यानित्य विवेक काय हे सर्व कळते व मग सत्वगुण हा अशा प्रकारे शुद्ध होतो. म्हणजे अगोदरपणाने केवळ आपले असणेपणच आहे अशी बोधावस्था येते. हीच ती स्वरूप प्राप्ती. प्राणच व्यवहार करतो, काया नाही. आपण कायेतून प्राण जातो असे म्हणतो, पण तो पूर्वीसारखा विशाल बनतो आणि हे मनापासून कळणार. हे मनापासून कळताच मग मात्र मरणाची भीती कुणाला कधीच वाटणार नाही. कारण सध्या तुम्ही आपण मरणार अशी केवळ कल्पनाच करत आहात. जगातल्यांनी तुम्हाला सांगितले आणि तुम्ही ते मानले, तुम्ही त्याला महत्त्व दिलं, अशी सध्या तुमची अवस्था आहे. तुम्ही जगात नाही तर जग तुमच्यात आहे. तुम्ही जगात नाही तर जग तुमच्यात आहे. तुम्ही पूर्वीच्याच तयार असलेल्या अशा जगात जन्म घेतला नाही. तुम्ही पूर्वीच्याच तयार अशा असलेल्या जगात जन्म घेतला नाही, तर तुमच्या जन्मासोबतच तुमच्यातच जगाचा पण जन्म झाला आहे. मग आता काल्पनिक अशी मरणाची भीती राहणारच कशी? हे थोडा वेळ केवळ शांत बसून कोणताही मनात शब्द उमटू न देता पाहावे. नामस्मरण किंवा सोहम साधना या अशा शांत होण्याकरताच आहेत. हेच महामौन आणि हेच खरे मौन होय. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अखंड, असंग, अलिप्त, अगोदरचे जे असणेपण आहे हेच आपले खरे स्वरूप आहे. हे कळताच प्रकृती आणि प्रकृतीचे जीव जगत कार्य हे आपल्याच अगोदरपणावर अवलंबून आहे हे लक्षात येताच प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य यांना स्वतंत्र आणि वेगळे असे अस्तित्वच उरतच नाही व हे जाणणारा बसल्या बसल्याच मोकळा होतो. म्हणजे काय? ब्रह्मरूप होतो. मोकळे होणे म्हणजेच खरे म्हणजे ब्रह्मरूप होणे होय. जैसी माळा ते माळा, जैसी माळा ते माळा, ऐसीज देखिजे डोळा, ऐसीजी देखिजे डोळा. का शुक्ती ते शुक्ती, का शुक्ती ते शुक्ती, हे साच होय प्रतीती, रुप्यांची भ्रांती जाऊन या. म्हणजे माळा ही माळाच आहे ही खात्री करून घेणे किंवा शिंपी ही शिंपीच आहे ही खात्री करून घेणे. म्हणजे माया माळा वरच सर्पाचा भास झालेला आहे आणि शिंपीवरच चांदीचा भास झाला आहे. म्हणजेच काय? यावेळी तुम्हाला हे निश्चित कळते की माळा ही माळाच आहे आणि शिंपी ही शिंपीच आहे. म्हणजेच प्रकृतीला पुरुषापासून वेगळे पाहणे होय. अखंड, असंग, निर्लेप असे ज्याचे स्वरूप आहे व जो केवळ अगोदरपणाने आहे, अशाला प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य याच्याशी काही घेणे देणे नसते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आकार जेथ सरे, आकार जेथ सरे, जीवत्व ते विरे, द्वैत तेथ नुरे अद्वय जे. ते परमतत्व पार्था, होती ते सर्वथा. ते परमतत्व पार्था, होती ते सर्वथा. जे आत्मानात्म व्यवस्था राजहंस, जे आत्मानात्म अवस्था राजहंस यालाच पुरुष प्रकृती विवेक किंवा निरक्षीर विवेक किंवा आत्मा अनात्म विवेक म्हणतात. असा हा विवेक
ते तू आहेस, अशा स्वरूपात श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी व श्री निसर्गदत्त महाराजांनी सांगितलं आहे. असा हा विवेक केवळ आणि केवळ श्रवण करणे ही पण एक प्रचंड उपलब्धी आहे. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज वारंवार सांगतात, की मी सांगितलेले फक्त तुम्ही लक्षात ठेवा. मी सांगितलेले फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला काही समजले नाही तरी चालेल, पण लक्षात ठेवणे काही कठीण नाही आणि वेळ येताच तुम्हाला ते निश्चित कामात पडेल. वेळ येताच निश्चित कामात पडेल. म्हणजे हा विवेक केवळ श्रवण करणे ही पण एक प्रचंड उपलब्धी आहे, हे तुमच्या लक्षात येईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खेचराचिया मना, खेचराचियाही मना आणि सात्विकाचा पान्हा, श्रवण सवे सुमना समाधी जोडे. खेचराचियाही मना आणि सात्विकाचा पान्हा, श्रवणासवे सुमना समाधी जोडे. खेचर म्हणजे पिशाच्यादी अशी भूतसृष्टी. यांनी जरी हा विवेक ऐकला तरी त्या पिशाच्यांच्या मध्ये सुद्धा सत्वगुणाचा पाझर फुटेल आणि त्यांचे मन जे मुळात शुद्ध आहे तसेच ते सुमन आहे, चांगले आहे असे त्यांना वाटेल. त्यांची अवस्था काय होईल याची तुम्ही मग कल्पना करा. त्याच्याकरता तर ब्रह्मविद्येची जणू खाणच उघडल्यासारखे होईल. देखे आवडी तो खाणी ब्रह्मविद्येची, देखे आवडी तो खाणी ब्रह्मविद्येची. असे आपल्या स्वरूपाचे ज्ञान झाले की त्यालाच महाबोधाचा सुकाळ म्हणतात. महाबोधाचा सुकाळ म्हणतात. सर्व विश्वात चिद्विलासाचाच सोहळा साजरा केला जात आहे की काय असे त्याला वाटते. दिसो परतत्व डोळा, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व. असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे अवघेची असो एक, हे अवघेची असो एक, असा अभेदात्मक प्रत्यय येत राहतो. एकच एक तत्व चिद्विलास रूपाने आपला विलासच दाखवत आहे. जसा आकाशातील सूर्यच जणू स्वयंप्रकाशी राहूनच त्रैलोक्य उजळून टाकतो की काय. हे अवघेची असो एक, गगनोनी जैसा अर्क, अर्क म्हणजे सूर्य. हे अवघेची असो एक, गगनोनी जैसा अर्क, प्रगटवी लोक नावे नावे, म्हणजे त्रैलोक्य वगैरे वगैरे. आकाश कोठे आहे कोठे नाही असे कधीच होत नाही. ते कुठे शिरले नाही हे सांगा बरे, सांगताच येणार नाही. बरे कुठेही शिरलेले असले तरी ते सदैव निसंग आणि निर्लेपच असते. कशानेच मळलेले होत नाही, कशानेच मळके होत नाही. अगा आकाश के नाही हे न रिघेचे कवणे ठाई, परी कायसेनी कशामुळेच कही मडके होईना जैसे. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुमचे आत्मस्वरूप कसे आहे. ऐसा जाण स्वरूपे जळी जळे न लिंपे, ऐसा जाण स्वरूपे जळी जळे न लिंपे, सूर्य जैसा. म्हणजे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडते, पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब उमटते, पण तो म्हणजे तो सूर्य त्या पाण्यामुळे कधीही ओला होत नाही. याला एकच एक कारण, सूर्य हा आपल्या ठिकाणी पूर्णपणे आपल्या अगोदरच्या अशा स्नेहपणाने अखंडपणे तळपतच आहे. तो पाण्याच्या अगोदरचाही आहे, पण पाण्यानंतरचाही आहे. तो असतची असे, तो असतची असे. वस्तुतः आरशाच्या बाहेर असलेले आपले मुख, वस्तुतः आरशाच्या बाहेर असलेले आपले मुख हे आपल्या मानेवर नसून ते आरशातच आहे.
असा भ्रम म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचे अज्ञान होय. म्हणजे मुखाच्या रूपाने आपण अगोदरचेच केवळ असणेपणाच्या रूपात असून सुद्धा आपण आरशातील छायेला अमुक तमुक असे स्वतःला तेच मानून आपल्या मूळच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाला विसरतो. म्हणजे त्याकडे लक्षच देत नाही. ही लक्ष न देणे हीच खरी माया होय. मायेचा आपल्याकरता इतकाच अर्थ पुरेसा आहे. आपण देह आहोत हे म्हणणे इतके अर्थशून्य आहे की जणू एखाद्या महामूर्ख माणसाने आप एखाद्या महामूर्ख माणसाने वाऱ्यात वाळू भरण्याचा प्रयत्न करावा त्यासारखे निष्फळ आहे. तया देहा म्हणती भेटी हे सपाई निर्जीव गोठी वारिया वाळुवे गाठी केही आहे. आपला व देहाचा मुळीच तसा संबंध नाही. आपण सर्व प्राणी मात्र म्हणून जे आहोत ते आपल्या ठिकाणी अस्थिभाती प्रियच्या स्वरूपात जसेच्या तसेच आहोत. पण सर्व देह अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत देहधर्माने जन्म जरा मृत्यू इत्यादी धर्मानेच राहतात. म्हणून दोघांना एक समजणे म्हणजे आपण आणि आपला देह या दोघांना एक समजणे म्हणजे वाऱ्याच्या फडक्यात वाळू बांधण्यासारखे निरर्थक आहे. अग्नी व कापूस यांना एकत्र करून त्याचा दोरा कधीच वळता येत नाही. पृथ्वी व आकाश यांना कसे काय जोडणार? एक माणूस पूर्वीकडे गेला, दुसरा पश्चिमेकडे गेला तर दोघांची भेट कालत्रयी होणार नाही. उजेडाची बरोबरी अंधाराला कधीच करता येत नाही. मृत माणसाची बरोबरी जिवंत माणसाची करता येत नाही. तसे अगोदरपणापासूनचाच जो असणेपणा जो आहे त्याची तुलना त्याच्यानंतर असलेल्या देहधारी अशा जीवसृष्टीशी करता येणार नाही. कागद अगोदर, मग त्यावरची लिपी, मग ते शब्द किंवा अगोदर असलेल्या कागदावरच लिपी किंवा शब्द. भिंत अगोदर, मगच त्यावरचे चित्र. पडदा अगोदर, मगच त्यावरचा चित्रपट. तसे असणे अगोदर व त्यावरच अमुक तमुक असा नामरूपात्मक पसारा. म्हणून अगोदरपणाने असणारे अस्थिभाती प्रिय याची बरोबरी नंतरपणाने आलेल्या अमुक तमुक अशा नामरूपात्मक जीव जगताशी तुलना होऊच शकत नाही. रात्र आणि दिवस एक नाहीत, कापूस सोने एक नाहीत. तशी अस्थिभास्ती प्रिय या रूपाने असणाऱ्या सच्चिदानंद रूपी तत्वाशी पंचमहाभूतांनी बनलेल्या देहाची तुलना किंवा बरोबरी होऊच शकत नाही. कारण सर्व शरीरे हे काळरूपी अग्नीच्या तोंडात सापडलेले लोण्याचे गोळे आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व शरीरे ही काळरूपी अग्नीच्या तोंडात किंवा होमकुंडात सापडलेले किंवा टाकलेले लोण्याचे गोळे आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे काळा नळाच्या कुंडी, अनळ म्हणजे अग्नी, काळ म्हणजे मृत्यू, हे काळा नळाच्या कुंडी घातली लोणियाची उंडी, माशी पांख परवडे तव हे सरे. म्हणजे माशीला पंख फडफडण्याला जितका वेळ लागतो त्याच्या आतच हे देहरूपी लोण्याचे गोळे भस्मसात होतात. ही शरीरे जर भयंकर पेटलेल्या अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडली तर त्याची क्षणार्धात राख होते. वाकसिंहादी अशा हिंस्र सापदांच्या तोंडी ही पडली किंवा एखाद्या साध्या गावठी कुत्र्याच्याही तोंडी पडली तरी ही सर्व मंडळी या त्यांनी खाल्लेल्या शरीरांना विष्ठेच्या रूपात बाहेर टाकून मोकळी होतात. हे विपाये आगीत पडे तरी भस्म होऊन उडे, जाहले श्वाना वर पडे तरी ते विष्टा.
हे विपाये आगीत पडे तरी भस्म होऊन उडे. जाहले श्वाना वर पडे तरी हे विष्टा. आणि सुदैवाने आणि दुर्दैवाने जर या दोन्ही प्रकारापासून वाचले तर जागच्या जागी ही शरीरे जर तशीच पडून राहिली तर त्याचे रूपांतर अखंड वळवणाऱ्या अशा असंख्य कुर्मीच्या ढिगात होते आणि त्याचा भयंकर वास येतो. या चुके दोन्ही काजा तरी होय कुर्मीचा पुंजका. हा परिणाम कपिध्वजा म्हणजे अर्जुना, हा परिणाम कपिध्वजा कश्मल गा, अतिशय किळसवाणा. अशी ही सर्व देहांची वास्तविक मूळची किळसवाणी गती होय. आपण सुसंस्कृत म्हणून सगळं मृतदेहांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावतो, नाहीतर आहे ते असे आहे. पृथ्वीवरील सर्वच देहांची शेवटी हीच दशा आहे. याच्या उलट जे मूळचे अगोदरचे असणेपणाच्या स्वरूपात असणारे अस्ति भाती प्रिय असे जे आहे ते मात्र नित्य आहे. सर्व प्राणी मात्रात एकच एक आहे. आपल्यासह कितीही देह आले गेले तरी अस्ति भाती प्रिय या स्वरूपात असणारे असणेपण अगोदरचे म्हणून तसेच राहणार आहे. पण हे अगोदरचे स्वरूप वैयक्तिक असे माझे कधीच नाही, म्हणजे विशेषत्वाने कुणा एकाचे नाही. शेकडो दागिने घडतात, शेकडो दागिने मोडतात, पण त्या घडतात पुन्हा मोडतात, पुन्हा घडतात पुन्हा मोडतात, पण त्यातील सुवर्ण हे अनादीच असते, म्हणजे जसेच्या तसेच असते, अगोदरपणानेच असते. ते एखाद्याला त्याकडे लक्ष दिले कीच कळते. ही जरी खरी असलेली तरी इतक्याने ती गोष्ट वैयक्तिक किंवा खाजगी आहे असे होत नाही. एखाद्याला विसरलेले आठवते, म्हणजे ते मला आठवले इतकाच त्या ठिकाणी तो माझेपणा आहे. यालाच अन्वयाचा प्रत्यय असे म्हणतात. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग जयातयाकडे ब्रह्मची दिठी उघडे. मग जयातयाकडे ब्रह्मची दिठी उघडे, किंबहुना जोडे अपार सुख. मग जिकडे पहावे तिकडे एकच अभेदात्मक अशीच प्रतीती येते. अमर्याद सुखाचा केवळ सुकाळ होतो. आता उपेक्षणीय असे काहीच राहत नाही. हा अनुभव जणू अमृताचा गुळणाच आहे, किंवा द्रव्याचा मोठा प्रचंड साठा दृष्टीत पडावा तसा आहे. म्हणून या अन्वयरूप व्यापक प्रत्ययाच्या ठिकाणी आत्मवत जिव्हाळा ठेवायला हवा. अमूर्ते जैसे ये चुळा, का निधान देखिजे डोळा, ते तुला जिव्हाळा मानावा हा. अमृत जैसे ये चुळा, का निधान देखिजे डोळा, ते तुला जिव्हाळा मानावा हा. नमस्कार. मौज में रहो. धन्यवाद.